पंढरपूर शहरातील सर्वात दाट आणि गजबजलेली वस्ती म्हणून अनिल नगर झोपडपट्टी ओळखली जाते। याच झोपडपट्टीमध्ये मागील 30 ते 35 वर्षापासून प्रलंबित पडलेला अंडरग्राउंड ड्रेनेज लाईनच्या कामकाजास मागील काही दिवसापासून सुरुवात झाली आहे। जवळपास 77 लाखाच्या कामकाजास सुरुवात झाली आहे। यामध्ये मांडव खडकी ते भुयाचा मारुतीपर्यंत काम होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तसेच काल समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी देखील त्या कामाची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्याला कॉल करून सूचना देत आमदार समाधान आवताडे यांचे आभार मानले। कारण मागील अनेक वर्षापासून ड्रेनेज लाईनचे काम रखडले होते, त्यामुळे थोडा जरी पाऊस आला तरी लोकांच्या घरामध्ये ड्रेनेजचे घाण पाणी साठत होते। याची दखल घेत प्रभागातील अनेक समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांनी पुढाकार घेऊन पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावला। तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, मागचे मुख्य अधिकारी अरविंद माळी यांनी आम्हाला 6 महिने संयम ठेवा, पावसाच्या आत तुमचा प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन दिले होते। ते आश्वासन आज पूर्ण होत असून कायमस्वरूपी हा प्रश्न सुटणार आहे। त्याबद्दल माझ्या प्रभागातील सर्व महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते यांच्या वतीने मी आमदार समाधान आवताडे आणि पालिका प्रशासनाचे आभार मानतो, असे प्रतिपादन समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी केले असून आजी माजी नगरसेवकांनी जर हे काम मार्गी लावले असेल तर त्यांनी पुरावा द्यावा, असे खुले आवाहन ननवरे यांनी केले आहे। तत्पूर्वी ननवरे यांनी आमदार समाधान आवताडे यांना कॉल केला असता संजय बाबा, हे काम तुमच्यामुळे मार्गी लागले आहे, असे वक्तव्य आमदार आवताडे यांनी केले। तसेच त्यांनी ननवरे यांच्या कामाला दुजरा देखील दिला। तर पाहूया काय म्हणाले ते। आमदार साहेब नमस्कार। हो नमस्ते। ते आपण त्या ड्रेनेजचा आपण ते आवाज उठलेला तुम्ही सांगितलेलं त्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आहे, व्हायला लागलंय ना? मोठी लाईन हे केलं आपण, तुम्ही ते सांगून ते। हो मग माझं म्हणणं आपलं एकदा काम चालू असताना येऊन जावा 5 मिनिटं बघून। मी आता निघालो मुंबईला। मग नंतर कधी येणार आहे? आता परवा मुंबई दिल्ली करून येणार आता। होय का? मंगळवारी। हो चालतं का? अजून काय भरपूर दिवस काम चालणार आहे हे? तुम्ही येऊन बघू। हा, पुढच्या आठवड्यात करूया। होय चालतं, येऊन बघून गेला म्हणजे ना आपलं ते, म्हणजे तुमच्या माध्यमातून काम झालं आपलं, आम्हाला बोलता येतंय ना? आता ते दिले बातमी, मी तुमचं नाव ते घेतलंय सगळं। मग तुम्ही आता येऊन बघून जावा। येऊन जातो। हो, लय मोठं काम झालंय हे। तुमच्यामुळे झालं? नाही तुमच्यामुळे झालं। आम्ही तक्रार करतो, ते तुमच्यामुळे काम झालं ना। या नागरिकांचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे ना आता। बरोबर। मग चालतं, मग तुम्ही आले येऊन बघून जावा, 5 मिनिटं थांबून आपलं सगळी पाहणी करून जावा। पाणी करून जाऊ। चालते। हा, ठेवू का? हॅलो हा साहेब नमस्कार। संजय नंदने बोलतोय, झेंडे गल्लीतून। चेंबरचं ते मार्गी लावा प्रश्न, ते लोकांच्या घरात पाणी चाललं चेंबरचं, आता बरेच महिने झाले। तेवढं प्रश्न मार्गी लावा। ते टेंडर काढले का त्या TS करून झेंडे गल्लीचं वगैरे? झेंडे बरोबर होतं, मध्ये तुम्ही येऊन बघून गेला होता 1-1.5 महिन्यापूर्वी। कधी दिलं? हा ठीक आहे, तेवढं जरा चेक काढून दे TS। मी टेंडर काढतो 8 दिवसात का पुढच्या 8-10 दिवसात काम चालू? हा करा साहेब, थोडं लोकांच्या घरात पाणी चाललंय चेंबरचं बघा, तेवढं करा तेवढं। पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती मांडव वस्ती येथे ड्रेनेजचं काम मागील अनेक दिवसापासून प्रलंबित होतं। तुम्ही समाजसेवक म्हणून या गोष्टीवर आवाज उठवला होता, काय वाटतं? गेल्या अनेक वर्षापासून आमच्या येथील कायकाडी महाराज मठ ते आमची झेंडे गल्ली, भुयाचा मारुती परिसर, काशी कपडे गल्ली परिसर आणि त्याखाली भोगरवाडा परिसर या भागातील नागरिकांनी अनेक वर्षापासून चेंबरच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत होता। म्हणजे असं खाली पाणी, कुठेही पाणी तुंबायचं आणि नागरिकांच्या घरामध्ये चेंबरचं घाण पाणी जात होतं। आणि त्यामुळं अनेक महिलांनी आवाज उठवला आहे। कायकाडी महाराज मठ या भागातील महिलांनी आवाज उठवला होता। आमच्या गल्लीतील अनेक महिला भगिनींनी आवाज उठवला होता। त्यानंतर काशी कपडे गल्लीतील काशी कपडे समाजाच्या अनेक महिलांनी आवाज उठवला होता आणि तिथं आम्ही जाऊन स्वतः बघितलं। मग त्यानुसार आम्ही सर्वांनी मिळून आपल्या पंढरपूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री समाधानदादा आवताडे यांच्याकडे मी पाठपुरावा केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला की ही समस्या लवकरात लवकर दूर करा आणि त्यांना दाखवलं सुद्धा कोणाकोणाच्या घरात पाणी जातं आहे। अधिकाऱ्यांना आम्ही स्वतः नेऊन दाखवलं आणि ते आता गेल्या महिन्याभरापासून कामाला सुरुवात झाली।
यासाठी तुम्ही आमदार समाधान अवतड्यांना पत्र देखील दिलं होतं, पुन्हा पालिका प्रशासनाला देखील धारेवर धरलं होतं. आज काम होतंय, काय वाटतं? होय, अनेक वेळा एकदा अनेक वेळा आमदारकडे मी पत्र देऊन पाठपुरावा देखील केले आणि आमदार साहेबाला मी बोललेलो किंवा आपल्या नगरपालिका मुख्याधिकारी यांना सुद्धा मी बोललो होतो आणि ते रेकॉर्डिंगसुद्धा मी व्हायरल केलं होतं की येथील नागरिकांच्या घरात ड्रेनेजचं पाणी जात आहे, घाण पाणी जात आहे, त्यामुळे तर रोगराई पसरायला लागले, नागरिक आजारी पडत आहे, असे अनेक वेळा मी तक्रार केल्या. आणि त्यानुसार बघायला आमदार मागील काही महिन्यापूर्वी आमदार साहेब माननीय ते समाधानदादा अवतडे बघायला सुद्धा आले होते. त्यांनी बघून सुद्धा गेले, कुठे तक्रार पूर्ण भागात बघून गेले आणि त्यानुसार त्याने नगरपालिका प्रशासनानं सांगून लवकरात लवकर यातून तोडगा काढा असं त्यांना सांगितलं होतं. आणि माझ्या मते हे श्रेय हे एक दोघांचं श्रेय नाही, कारण येथील भागातील प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक महिला भगिनीने याविषयी आवाज उठवला होता आणि प्रत्येक अशा या मागणीस आज पाठपुराव्यास आज यश येते असंच मला तर म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे सर्व नागरिकांच्या मागणीला आज यश येते आणि येथील संकट किंवा हे पाण्याचे संकट होते किंवा या घरात पाणी जात होते, ड्रेनेजचे घाण पाणी जायचे, तरी बघून सर्व अधिकारी बघून गेले आणि त्यानुसार त्यांनी असं काय ठरवलं की आम्हाला त्यांनी शब्दसुद्धा दिला की भुयाचा मारुती ते खाली मांडव खडके तर स्वतंत्र लाईन करतो म्हणले होते आणि तुमचा प्रश्न हे मिटवतो. त्यानुसार आत्ता बदलून गेलेले मुख्याधिकारी मला स्वतःला बोलले होते की फक्त तुमच्या भागातील नागरिकांना की आणखीन एक 6 महिने संयम ठेवायला सांगा म्हणले आणि त्यानुसार येथील नागरिकांनी संयम ठेवला आणि आज एक काम पूर्णत्वाच येतं. त्यामुळे येथील नागरिकांची कायमस्वरूपी ही समस्या सुटणार आहे. त्याबद्दल या भागातील आमच्या नागरिकांच्या, सर्व नागरिकांच्या, महिला भगिनीच्या वतीने मी माननीय आमदार श्री समाधानदादा अवताडे आणि नगरपालिका प्रशासन अधिकारी यांचा मी मनापासून आभारी आहे. एकीकडं तुम्ही आता बोलताना म्हणला की श्रेय कुणाचं नाही, मात्र येथील काही लोकांचा दावा आहे की काही आजी माजी नगरसेवक समाजसेवकांचा दावा आहे की हे काम आम्ही पूर्णत्वास आणलेलं आहे. नाही, तसं असेल तर त्यांनी प्रूफ दाखवावेत. आम्ही जे पाठपुरावा केला त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, त्यांचे व्हॉइस रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. तसं त्यांनी काम केलं हे काहीतरी त्यांचे प्रूफ असं, मग त्यांनी काम केलं तर मागील 20 वर्षात का कामही केलं नाही, आत्ताच काय काम होतं आहे. तर हे श्रेय कुणाचंच नाही, हे श्रेय तर सामान्य नागरिकांचं श्रेय आहे. कैकाडी महाराज मठ या भागातील महिला भगिनी आहेत, आमचे काय ते नागरिक आहेत, आमच्या गल्लीतील महिला भगिनी आहेत, काशीकापडे गल्लीतील काशीकापडे समाजाच्या काही महिला भगिनी आहेत. हे यश आहे, हे सर्व स्वतंत्र सामान्य नागरिकांचं यश आहे. ह्यात कुणीसुद्धा काय केलं नाही. आम्ही सर्वांनी मिळून तक्रार केल्यामुळे आज हे काम पूर्ण होतं आहे. नाही ना, अजिबात नाही. हा सामान्य नागरिकांच्या पाठपुराव्याला यश येत आहे. तुम्हाला असं म्हणायचं की सामान्य नागरिकांच्या आवाजावर आज म्हणजे विजय झाला. हो, नक्कीच. हा विजय आहे ते आणि कामाचं जे यश आहे हे या भागातील सामान्य नागरिकांचं यश आहे.